कांड अध्याय 21. दशरथाचे मिथिलेस आगमन. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. सीतेचे रामासी लग्न, वचन ऐकोनी रावण न दाखवीच काळे वदन, गेला निघोन अधोमुखे. आता सीतेचं आणि रामाचं लग्न होणार आहे हे कळलं आणि राजा रावण निघून गेला आपल्या घरला. देखोनी श्रीराम प्रताप राजे झाले, सकंपती सांडूनिया दर्प केले नृपनी जनगरा. सगळे राजे लोक जे जमलेले होते स्वयंवराला ते सुद्धा आपल्या आपल्या मनानं उठले आणि आपल्या आपल्या घरला गेले. या परिराजे राक्षसानेक राम प्रतापे केले विमुख, तेने जनकासे अत्यंत सुख परमहरिख लग्नाचा. आता राजा जनकाला फार आनंद झालेला आहे. रामचंद्र प्रभूचं लग्न आणि त्याची तयारी त्यानं केलेली आहे. राजा म्हणे विश्वामित्रासी, शीघ्रानावया दशरथासी, मी धाडितो प्रधानासी, परितो त्यासी मानिना. राजानं सांगितलं, म्हणाले मी दशरथाला बोलावून घ्या करता धाडतो माणूस, तर ते काय ऐकना. जनक उवाच भवतो नुमते ब्रह्मन् शीघ्रं गच्छन्तु मंत्रिणः, मम कौशिक भद्रन्ते त्वयोध्यान् त्वरिता रथैः. जनकेन समादिष्टा दूतास्ते शीघ्रवाहनाः, त्रिरात्रमुषिता मार्गे ते योध्यां प्राविशन् पुरीम्. ऐक ऋषिवर्या कौशिका, तुझी न सता पत्रिका, दशरथ न मानी ब्रह्मादिका, येथे यामशका कोण पुसे. अरे बाबा, तुझी पत्रिका जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दशरथ मानित नाही म्हणले. कोणाचे लग्न आहे म्हणलेले. कोणाची पत्रिका? जनकाची पत्रिका, लग्नाची पत्रिका. तुझी न लभता संज्ञा, वसिष्ठ कदा नये लग्ना, ऐसे जाणून सर्वज्ञा द्यावी अनुज्ञा पत्रेसी. तुम्ही असं करा म्हणून सांगितलं जनकाला विश्वामित्रानं की तुम्ही काय करा, पत्रिका पाठवा. तुम्ही दशरथ येणार नाही पत्रिका नाही पाठवल्या, आणि वशिष्ठ गुरु पण येणार नाहीत. आमच्या तुमच्या एकात्मता पत्र लिहावे विनीतता, सीता देऊ केले रघुनाथा, ते पुरुषार्था देखोनी. आता तुम्ही पत्र लिहा की राजा दशरथाला की बाबा रामचंद्र प्रभूच्या पुरुषार्थाला पाहून त्याला आम्ही मुलगी दिलेली आहे. रामप्रतापे अतिश्रेष्ठ पत्र लिहावे अतिस्पष्ट, जेणे सुखावे श्री वसिष्ठ नृपसंतुष्ट अजात्मज सुखे. आज राजाचा मुलगा दशरथ यालाही आनंद होईल आणि ती पत्र वाचल्यानंतर वशिष्ठालाही पण आनंद होईल. ऐकून जनकाचे वचन विश्वामित्र सुख संपन्न. असं जनक राजा म्हणाला विश्वामित्राला की तुम्ही हे पत्र लिहा बरं का. ऐकून जनकाचे वचन विश्वामित्र सुख संपन्न, पाचारुनिया प्रधान अनुज्ञापन पत्रिका. जनक राजानं विश्वामित्राला पत्र लिहिण्याकरता सांगितल्यावर त्यानं काय केलं, विश्वामित्राने प्रधानाला जवळ बोलावून घेतलं आणि ते पत्र लिहायला सांगितलं. अनेकांचे ते निर्जीव पत्र, येथे सचिव तोची सजीव पत्र, लिहिता वरिष्ठ विश्वामित्र परम पवित्र त्याचेनी. आता लिहिणारे कोण? विश्वामित्र. पत्र असं ना, सचिव सांगणारे विश्वामित्र, लिहायला पत्र सचिव आलाय. सचिव प्रधान आहे का? बर. आणि अशा प्रकारे हे म्हणजे त्या एकनाथ महाराज म्हणायला लागले अन्य पत्र वेगळी आणि ह्या पत्राचे फारच मोठं कौतुक आहे म्हणाले. कारण इथं साक्षात विश्वामित्र, सचिव काय जनक, या दोघांचं विनीत आपण म्हणतो ना, आपले विनीत लिहितो खाली, तर इथं विनीत म्हणून कोण आहे? विश्वामित्र पण आहे आणि जनक पण आहे बरं का. ह्या दोन विद्वान लोकांच्या राईनं हे पत्र लिहायला घेतले म्हणाले. क्षराक्षराहुनी परती श्रीरामाची निजमूर्ती, करोनी पत्रिका समाप्ती प्रधाना हाती दिधली. सुंदर अशा प्रकारचं पत्र लिहिलं. ती पत्रिका असणारी विश्वामित्राने लिहून प्रधानाच्या हातामध्ये ती पत्रिका दिली. पत्रिकेचा अर्थ श्रेष्ठ, वाचू जाणे एक वसिष्ठ, आणि का कळिता अति कष्ट, होईल स्पष्ट अयोध्येसी. हे पत्र असणार वाचणारा फक्त वशिष्ठच आहे म्हणाले. वशिष्ठालाच या पत्राचा अर्थ कळणार, बाकीच्या लोकाला या पत्राचा अर्थ कळणार नाही. प्रेम कुंकुमे अति प्रीती,
पत्रिका शोभे शोभन स्थिती, ज्याचे प्राधान्य त्रिजगती, त्या प्रधान हाती दिदली. ज्याचं प्राधान्य असणारं त्रिजगतामध्ये असा तो सुंदर प्रधान होता. त्या प्रधानाच्या हातामध्ये ही पत्रिका लिहून तयार करून दिली. बैसला मनोरथ रथी, चारी वारू चहू पुरुषार्थी, मनासी त्याचे निजगती, तोची सारथी धुरेसी. तो धुरा असणारा, फार शूर असणारा सारथी, 4 मनाचे तुरंग असणारे पुढे लावलेले आहेत आणि स्वतः असणारा मध्ये बसलेला आहे आणि मोठ्या वेगानं रथ निघाला. ऐसी आसन्न निज स्थिती, पाठविला शीघ्र गती, तो पावला तिसरे वस्ती, पाठविला वस्तीची स्थिती अवधारा. तो असणारा चलत चलत 3ऱ्या दिवशी गेला का? हा, 3ऱ्या दिवशी गेला. शीघ्र गतीने गेला. शीघ्र गतीने गेला तर 3 दिवस लागले नाही. हा, 3 आणि ही अत्यंत हा विचार देताना महाराज एकनाथ महाराज रूपक वापरतात. परत हा साधा दूध गेला नाही म्हणाले रामाकडं, अयोध्येकडं, तर मनमार्गाने मनोरथाच्या रथात बसून 4 पुरुषार्थांचे तुरंग म्हणजे घोडे त्या रथाला लावून बरं का मनोवेगाने गेला. आणि पुन्हा काय झालं, शीघ्रगती जरी पाठवलं होतं तरी त्याला 3ऱ्या मुक्कामी तो अयोध्येला पोहोचला. ते 3 प्रथम वस्ती श्रवण मननपुरी, फार महत्वाचे अण्णा. प्रथम वस्ती श्रवण मननपुरी, दुजी निदध्यासन नगरी, 3री वस्ती साक्षात्कारी, अयोध्यापुरी पातला. अप्रतिम काय ओवी आहे ही. नुसत्या दूताला पाठवलं रामाची पत्रिका घेऊन विश्वामित्राने असं नाही. जनक विश्वामित्र हे रूपक मन वापरून एकनाथ महाराज म्हणतात की पहिली जी वस्ती आहे त्या माणसाचा पहिला मुक्काम आहे म्हणाले. श्रवण आणि मनन हे पहिला मुक्काम आहे म्हणाले, पहिली वस्ती. दुसरी जर मुक्काम आहे तर निधिध्यासन सांगितले. श्रवण मनन चिंतन निधिध्यासन आहे की नाही. ज्ञानभूमीच्या या महत्वाच्या या पृष्ठभूमी आहेत, या एक 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 हे करत निधिध्यासन नगरीमध्ये जातो. आणि 3री वस्ती काय म्हणाले, साक्षात्कार. म्हणजे एखाद्या साधकाला परमेश्वर प्राप्ती कशी व्हावी तसा त्या दूतानी अयोध्येमध्ये गमन करताना अयोध्या प्राप्त व्हावी. म्हणजे इथे अयोध्या नाम मोक्ष बरं का, अयोध्या नाम भगवंताचा साक्षात्कार. अशा आशयाने अयोध्यापुरीला तो पोचला. अयोध्या प्रथम मोक्षपुरी, अजाचा पुत्र राज्य करी, ते श्रीरामाची निज निगरी, नगरी प्रधान तेथवरी पावला. आज राजा राहत होता त्या ठिकाणी, दशरथ राहत होता तिथंच. ते असलं रामचंद्र प्रभूचं घर आणि त्या ठिकाणी तो प्रधान पत्र घेऊन गेला. मोक्षपुरी म्हटले, अयोध्या ही मोक्षपुरी आहे. दशरथा सभा वसिष्ठे गाढी, ती पुढे इंद्रसभा बापुडी, प्रधानी देखोनी आवडी, उढ उभविली गुढी विजयाची. दशरथाची जी सभा आहे तिचं वर्णन करायला लागले. आता दूध पोचलाय सभेमध्ये. ते म्हणाले एवढी मोठी सुंदर सभा आहे, तिथं वसिष्ठांसारखे मोठे ऋषी बसतात. त्या सभेसमोर इंद्राची सभा बापुडी म्हणले. काही त्या इंद्राच्या सभेपेक्षा सुंदर अशी सभा आणि साक्षात दशरथाची आहे. आणि प्रधानाने हे सगळं पाहिलं आणि आपल्या विजयाची गुढी उभा केलेली आहे. सीता अत्यंत सुंदरी, हरच्या अपभंगे श्रीरामावरी, प्रधान वाधावा फोकारी, घरोघरी आल्हाद. वाधावा शब्दाचा अर्थ आहे आमंत्रण. आमंत्रण आल्याची सूचना त्या सेवकाने केली, दूतांनी ज्या जनकाने पाठवलेला आहे. तो म्हणाला सीता सुंदरी आहे, अत्यंत सुंदर अशी जी जनकाची मुलगी आहे, त्या मुलीला पण होता म्हणाले मिळवायसाठी हरचापभंग म्हणजे शिवधनुष्य पेलवायचा. तो शिवधनुष्याचा भंग करून श्रीरामांनी तो मिळवला आहे. आणि आता त्याच्यामुळे ह्यांनीही आमंत्रण या सगळ्या राजसभेला दिल्यानंतर पूर्ण सभेचा एकदम वातावरण बदलून गेले. सगळ्या आनंदात आहे. इथं हरधनुष्य न पुरे ओढी, ओढिता भंगले कडकडी, धाके रावण पडिला बुडी, सभा बापुडी मूर्छित. ते हरधनुष्य असणार आणि रामचंद्र प्रभूने हातात धरलं आणि त्याची ओढी काढताना ओढी काढता काढताच ते धनुष्य मोडून गेलं झालं. धनुष्याची कडाडी मूर्छित रायांची या कोडी, कृतांताची वळली मुरकुंडी, धाके पोटी कळीकाळ. कळीकाळ असणारा धाको लागला सगळ्या राक्षस लोकांची आणि राजे लोकांची त्या ठिकाणी मुरकुंडी झालेली आहे. असा तो मोठा आवाज आणि त्या धनुष्य भंगल्यावर झाला. सद्गुरु कौशिके अभ्यासिले,
राम लक्ष्मण सुविद्य भले, दादुल्याचे ते दादुले यश पावले तिही लोकी. आता आज स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती झाली आणि ते ठसा जसा होतोय त्याप्रमाणे ठसा पडला की फारच आणि अशा प्रकारचे शूर आहेत. दादुल्याचे दादुले. दादुल्याचे दादुले म्हणजे शूर. बर बर बर. आणि कौशिक म्हणजे आदरणीय आपले जे विश्वामित्र ऋषी आहे, त्या विश्वामित्र ऋषींनी त्यांना अभ्यासिले, म्हणजे त्यांना शिकवलं, त्यांना मोठा तयार केला आणि असे हे सुविद्य म्हणून लौकिक पावले. जनक नेमाती प्रबळ, सीतेचे लग्नी शिवचाप बळ, जो कोणी सज्जील सबळ, त्यासी जानकी माळ घालील. आता जनक राजानं पण असा केला होता की जे कोणी या धनुष्याला बाण लावी आणि त्याला असणारी सीता द्यायची असा पण करून तो धनुष्य असणारं सभेमध्ये मध्यभागात ठेवलेलं होतं. त्याही जनकाच्या नेमाते, सिद्धी पापविले त्या समर्थे, सभेसी गांजोनी समजताते, सीता रघुनाथे जिंकली. त्या नियमाप्रमाणे रामचंद्र प्रभूने स्वतः असणारं येऊन त्या पणाप्रमाणे धनुष्य उचललं आणि स्वलीलेनं असणारं धनुष्याला बाण लावताना ते भंगलं. अशा प्रकारचं असणारं शक्तिमान रामचंद्र प्रभू सगळ्याला कळलं. प्रधानाचे सुखोत्तरी, सभा गर्जे जय जयकारी, त्र्याहाटिल्या निशान बेरी, मंगळ तुरी आल्हाद. सगळे लोक असणारे मंगल तुरे वाजवू लागले, वाद्य वाजवू लागले, आनंद झाला. त्या ठिकाणी रामाला विजय प्राप्त झाला. रामाला विजय प्राप्त झाल्याची बातमी तो दूत घेऊन दशरथाच्या राज्यसभेत आलाय आणि राजाच्या दरबारामध्ये तो दूत सांगायला लागलाय. आणि हे पाहून इकडे अयोध्येतले जे लोक बसलेले आहेत त्यांना सुद्धा आनंद झालेला आहे. गुडिया उभविती घरोघरी, परमानंदे बोलती नर नारी, श्रीरामे जनकाच्या स्वयंवरी, सीता सुंदरी परिणियेली. हे सगळं वर्तमान कळालं गावामध्ये आणि सगळ्यांनी घरोघर ध्वज आणि तोरणं उभा केले आणि घरोघर आनंद व्यक्त त्याने केला. सांगोनी श्रीरामाची ख्याती, वर्णोनी श्रीरामाची कीर्ती, प्रधाने त्या सभे प्रती, घातले क्षिती लोटांगण. असं हे सर्व रामचंद्र प्रभूची कीर्ती, श्रीराम प्रभूची स्थिती हे सगळं सांगून प्रधानानं असणारं दंडवत नमस्कार घातला. अति आल्हाद दशरथासी, सन्मानिले प्रधानासी, मुकुट कुंडले देवोनी त्यासी, वसिष्ठापाशी बैसविला. मग आलेल्या प्रधानाचा सन्मान केला राजा दशरथानं. त्याला मुकुट दिला सुंदर आणि कुंडले घातले कानामध्ये आणि राजानं दशरथाच्या आपलं वशिष्ठाच्या जवळ आणून बसवलं. राये पोडोनिया भांडारे, दान देतो उदार करे, दिदरी गायीचे खिल्लारे, कण कोठारे द्विजांसी. अशा प्रकारचं सोन्याचे कोठार असणारे मोकळे सोडले. त्या ठिकाणी ते दान करायला सुरू केलं. गायी दान दिले हजारो. अशा प्रकारचा राजा दशरथाला आनंद झालेला. राजा निमग्न परमानंदी, वसिष्ठ सुखावला त्रिशुद्धी, प्रधान अत्यंत सुबुद्धी, पत्र ते संधी ओपिल. आता काय होईल हा इकडे असा सगळा थाट चाललेला आहे. दान द्यायचं चालूच आहे. सगळ्या लोकांना आनंद झालेला आहे. वाद्य वाजू लागलेले आहेत. अशामध्ये असणारा तो प्रधान आणि पत्र ओपील म्हणजे देईल. विश्वामित्राची निजयुक्ती, सर्व सिद्धींच्या सिद्ध्यर्थी, आधी सद्गुरूसी विनंती, मग भूपती कार्यार्थ. आता ते पत्र लिहितानाच अगोदर वशिष्ठ ऋषीला लिहिलेलं होतं आणि वशिष्ठ ऋषीला सगळं व्यवस्थिशीर अशा प्रकारचं पत्रामध्ये आणि अभिवादन देऊन पुन्हा मग दशरथाला लिहिलेलं होतं. वसिष्ठे वाचिता पत्र, राम प्रताप अति विचित्र, तेने सजल झाले नेत्र, धन्य विश्वामित्र तो म्हणे. पत्र हातामध्ये घेतलं. वशिष्ठ ऋषी वाचू लागले. डोळ्याला त्यांच्या पाणी आलं, आनंद अश्रू आले आणि अशा रीतीनं धन्य असणारा विश्वामित्र आहे. धन्य दशरथाचे भाग्य, आम्ही भाग्याचे सभाग्य, धन्य जानकीचे अष्टांग, रामार्धांग पावली. अशा प्रकारचं असणार जानकीचं खरोखर म्हणाले धन्य आहे. रामाचं अर्धांग तिला मिळालं. त्याचप्रमाणे विश्वामित्रांनी असणारे कार्य फार मोठं केलं. फारच चांगलं झालं असं वशिष्ठाला वाटलं. पूर्णावतार बाळलीला, बाळपणी प्रतापागळा, धन्य जानकी जनक बाळा, ब्रह्मपुतळा निजकांत. ती असणारी सीता तशीच होती म्हणाले, शक्ती संपन्न.
तिनं बाळपणीच त्या धनुष्याचा गाडा करून खेळलेला होता. अशा प्रकारची सबळ असणारी ती सीता, आणि तिला हे सगळं मिळाले रामाला, म्हणून वशिष्ठ ऋषीला आनंद वाटला. ऐसी पत्रिकेची स्तुती वसिष्ठे केली अति प्रीती, काय लिहिलेसे पत्रार्थी सावधान श्रोती परिसावे. आता पत्रामध्ये काय लिहिलं होतं हे श्रोते लोकांनी सावध रीतीनं ऐका. ओम नमो स्वामी वसिष्ठा निज ज्ञाने ज्ञानश्रेष्ठा परमानंदे अति प्रतिष्ठा विनंती वरिष्ठा अवधारी. पहा म्हणाले, ज्ञानाचा मुकुटमणी असणारा स्वधर्म श्रेष्ठ वशिष्ठ ऋषी आणि तुमचा असणारी माझी विनंती आणि परिसा. किती सुंदर आहे बोबी. एकनाथांनी लिहिले वसिष्ठा ज्ञानश्रेष्ठा प्रतिष्ठा वरिष्ठा. तीन किती शब्द वापरलेत बघा. हो. काय शब्द प्रभू होऊन गेले एकनाथ महाराज. मराठीमध्ये किती सुंदर शब्दांची रचना आहे. तुझी आल्हादे व्हावी भेटी, हे जनकाची उत्कंठा मोठी, हो वरे पहावे कृपा दृष्टी, लग्न संतुष्टी तुझेनी. अशा प्रकारच्या कृपा दृष्टीने तुम्ही पहा, आणि तुमच्या योगानं हे लग्नाची संतुष्टी होणार आहे, आनंद सगळ्याला होणार आहे, म्हणून आपण लवकर यावे. सीता श्रीरामे धनुर्वेदी, स्वयंवरी जिंकली त्रिशुद्धी, तू आलिया कृपानिधी, लग्न सिद्धी होईल. आता सीतेला असणारं स्वयंवरामध्ये जिंकलेलं आहे, आणि तुम्ही आल्यानंतर लग्नाची सिद्धी आणि होणार आहे. प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण, तुझे होतसे संपूर्ण, तू कारणा निज कारण, लग्न सुलग्न तुझेनी. तू सगळ्याचं कारण आणि महाकारण असणारं तूच आहेस म्हणाले वशिष्ठा. सगळे तुमच्या हातामध्ये आहे, आणि तुम्ही असणारं येऊन या लग्नाला सुलग्न करून टाका म्हणाले. लग्नाला सुलग्न तुमचं तदेव लग्नम सुदिनंत देव. तुम्ही आल्यामुळं चांगलं होणार आहे म्हणले. या लग्नाला सुलग्न करून टाका. दशेंद्रिय दशरथा, तूची करता तूची नियंता, पाणी ग्रहणी राम सीता, तो मुख्य करता कुळगुरु. अशा प्रकारचा दशरथ आहे, हा दश इंद्रियाचा राजा असणारा महान पराक्रमी. त्याला येऊन या, आणि तुम्ही या, आणि सुंदर अशा प्रकारचा लग्नाचा कार्यक्रम करा. तुझी आज्ञा अति समर्थ गगनी, छाटी वंदी आदित्य, तुझेनी रघुवंश सनाथ, लग्न समाप्त तुझेनी. विश्वामित्र म्हणू लागले, वशिष्ठ गुरु, तुमच्यामुळं असणारं तुमची छाटी जी आहे ना वर टाकलेली, ते सूर्य सांभाळतो म्हणले. आणि अशा प्रकारचा तुमचा अद्भुत पराक्रम, आणि तुम्ही या सूर्यवंशाचे गुरु, आणि तुम्ही जे काय करताल ते आम्ही करू. या परिवसिष्ठासी विनंती, विश्वामित्रे लिहिली स्वस्थिती, जनक दशरथ भूपती, पत्रयुक्ती प्रार्थित. अशा प्रकारचं जनकानं काय केलं, मोठ्या युक्ती प्रयुक्तीनं असणारं त्या पत्रामध्ये सगळं लिहिलं, आणि ते देऊन टाकलं. स्वस्ती श्री अजात्मजा, सूर्यवंश वंशध्वजा, दशरथा महाराजा, श्रीराम तुझा निज विजयी. बा म्हणाले, अजवंश अजराजाचा मुलगा, सूर्यवंशामधला मुकुटमणी असणाऱ्या दशरथा, ऐक म्हणाले, रामानं असणारा विजय प्राप्त केलेला आहे. श्रीराम प्रतापे आगळा, स्वयंवरी वरिली जनक बाळा, त्यांच्या लग्नाचा सोहळा यावे भूपाळा पहावया. तर त्यांनी काय केलं, हे धनुष्याला बाण लावायचा जे पण होता ते पण जिंकला. आणि तुम्ही या ठिकाणी या, आणि येऊन काय करा, या लग्नाची सिद्धी आणि करून टाका. श्रीरामाच्या निज जननी, अनाव्या सुखासनी, भरत शत्रुघ्न पैदोनी, गजारोहणी आणावे. भरत आणि शत्रुघ्न यांना सुद्धा हत्तीवर बसून घेऊन या असे, आणि तुमच्या ज्या पत्नी आहेत त्यांना सुद्धा सुखासनावर बसून आणा. सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यावे. सेवक सुहृद सहा लहान थोर, सेनापती सहपरिवार, सोयरे आणावे समग्र, सोहळा स्वयंवर पहावया. सोयरे धायरे तुमचे जे काय आहेत पाहुणे मंडळ ते सगळेच घेऊन या, आणि प्रधान वर्ग घेऊन या, सैन्य घेऊन या, सगळंच घेऊन या लग्नाला. काय ते कमीच नाही. देखो जनकाचे मूळ पत्र, दशरथासी आल्हाद थोर, प्रधान प्रेरिला सत्वर, रथ कुंजर शृंगारावया. मूळ पत्रिका अजूनही नियम आहे, मूळ पत्रिका द्यायचा. मूळ पत्रिका म्हणून लिहितात वर, तसं ती मूळ पत्रिका असणारी आणि जनकानं राजा दशरथाला दिली,
आणि ती पाहिली, आनंद वाटला आणि प्रधानाला सांगितलं, म्हणले रथ तयार करा, घोडे तयार करा, चला. धन्य सद्गुरु विश्वामित्र धनुर्विद्या अति विचित्र, त्याचे प्रतापे रघुवीर, कृतोपकार आम्ही केलो. धन्य धन्य असणारा राम, धन्य धन्य असणारा विश्वामित्र आणि आमचे गुरु असणारे वशिष्ठ ऋषी ही धन्यत, आणि त्यांच्या उपकारानं हे आम्ही असणारे धन्य झालोत आणि आमचे लग्नाचं कार्य करतात निघायचे म्हणजे. ताटिका वदिली अति दुस्तर, यागी मारिले राक्षस घोर, चापभंगे सीता सुंदर, वरी रामचंद्र गुरुविद्या. विश्वामित्रासारखा गुरु मिळाला. त्याने सुंदर अशा प्रकारची धनुर्विद्या शिकवली, शास्त्र अस्त्र विद्या शिकवली. त्यामुळं काय केलं, ताटिकेला मारलं, सुबाहूला मारलं आणि यज्ञाला सिद्धी नेली. त्यानंतर येता येता वाटत धनुष्याचा भंग केला, सीतेला असणाऱ्या स्वयंवरामध्ये जिंकलं. असं हे काम झालं. या परी प्रतापे रघुनाथा, विश्वामित्रे सुविद्यता, ऋषीची आज्ञा यावे लग्नार्था, आम्हा सर्वथा तेथे जाणे. असं अशा प्रकारचं ऋषीची आज्ञा आहे आणि आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी लग्नाला जायचे, असं सगळ्याला प्रार्थना दशरथ करू लागला. ततो रात्र्यां व्यतीतायां सोपाध्यायः स बान्धवः, राजा दशरथो हृष्टः सुमन्त्रमिदमब्रवीत्, अद्य सर्वे धनाध्यक्षा धनमादाय पुष्कलम्, व्रजन्त्वग्ने सुविहिता नानारत्नसमन्विताः, राये नगरी क्रमोनि निशे, सांगे सुमंत प्रधानासे, श्रीराम सीतेच्या लग्नासी, जाणे मिथिलेसी अतिशीघ्र. दशरथानं सुमंत प्रधानाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, म्हणाले सर्वच ग्रामस्थांना सांगा की आपल्याला रामाच्या लग्नाकरता जायचं आहे. भांडारे उघडावी, उठाउठी काढाव्या, द्रव्याच्या कोट्यानुकोटी भरावे, गजवाजींच्या पृष्ठी उरले शकटी भरावे. घरूनच घेऊन चालले, हुंडा घ्यायचा तर तिकडंच राहिले. म्हणले काय करा, सोन्याचं उघडा म्हणले भांडार आणि ते भरा म्हणले, आणि त्याच्यावर सगळं असणार कोट्यानुकोटी जे काही आपल्याकडे धन आहे ते सगळं काढा. गज आणि वाजी म्हणजे हत्ती आणि घोड्यांवर ते सगळं सोनं लादा म्हणाले. तुम्ही म्हटल्यासारखं हुंडा घ्यायचा नाही, आपण घेऊन चालले ते जाताना. हा, आणि पुढे काय म्हणाले, उरले शकटी भरावे. जर काही उरलं पुन्हा, कारण एवढी संपत्ती दशरथाकडं, शकटामध्ये भरा म्हणले, बैलगाड्या त्याच्यात भरून घेऊन चला. मुकुट कुंडले अलंकार, रत्नमुक्ता फळे संभार, सूत्र पट सूत्र रोम सूत्र, वस्त्रे विचित्र सवे घ्यावी. लग्नाचा बस्ता चित्र विचित्र अशा प्रकारचे वस्त्र घ्या, सोनं घ्या, मुकुट कुंडले अलंकार, कुंडल घ्या, सगळं अशा प्रकारचं राजाचं असणारं सांगणार. राजपत्न्या अति सुकुमार, सुखासनी सालंकार, वस्त्रे पालव छत्रे गजर, अतिशीघ्र चालू देई. आता आहे आपल्या पत्न्या राजा दशरथाच्या, त्यांना काय करा म्हणले, सुंदर अशा प्रकारचे वस्त्र अलंकार सगळं घालून आणि चलू द्या म्हणले हळूहळू पालखीत बस. रायासी आल्हाद फार, भरत शत्रुघ्न निज कुमार, सालंकृत मनोहर रथी सत्वर बैसविले. राजाला फार आनंद वाटला. भरत आणि शत्रुघ्नाला दोघाला सुंदर अशा प्रकारचे सुवर्ण वगैरे घालून आणि रथावर बसवून निघाले. सेनापती वीरे वीर, शृंगारिले सैन्य संभार, टके पताका निज गजर, रथ कुंजर घडघडिले. रथ आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत, हे सगळं असणारं तयार केलं आणि सुंदर अशा प्रकारची लग्नाची तयारी राजा दशरथानं केलेली आहे. सेना चालिली एक सरे, वाजती नाना परीचे तुरे, गज गर्जती गहिरे, भाट गजरे गर्जती. सैन्य असणार आहे बरोबर, त्याचप्रमाणे संपत्ती सगळं बरोबर घेऊन राजा दशरथ मोठ्या गजरानं आणि निघालेला आहे. वीरी दिदली आरोळी, सिंहनादे पिटिली टाळी, पर्णावया जनक बाळी, राजकुळी चालिली. मग असणारे वीर लोक होते, भाट लोक होते, ते मोठ्या मोठ्यानं गर्जना करू लागले. आता सीतेला आणि वरण्याकरता म्हणजे लग्नाकरता आणि आपण सगळेजण निघालो. आणोनी उत्तम रथासी, रथी बैसविले महाऋषी, वसिष्ठ वामदेव कश्यपासे, मार्कंडेय ऋषी जाबाले. एवढ्या सुंदर अशा प्रकारचा रथ आणला
त्या रथामध्ये विश्वामित्राला बसविलं, वशिष्ठाला बसविलं, जाबालीला बसविलं, मार्कंडेय आहे, मार्कंडेय. कश्यप आहे, वामदेव आहे, हां. हे सगळे ऋषी त्या काळातले होते म्हणे. त्या सर्वांना बसवून उत्तम रथामध्ये म्हणजे वराड निघालं म्हणा त्यांना. वाद कात्यायनादी ऋषीश्वर रायापासी जे निरंतर रथी बैसविल्या पार ज्ञान गंभीर निजनिष्ठा. ज्ञानी असणारे, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, श्रद्धायुक्त असणारे ऋषी आणि ते रथामध्ये बसून लग्नाला राजा दशरथानं नेलेले आहेत. ज्यांच्या वचनाचे नि पडी पाडे कळीकाळ तोही पाया पडे ऐसे ऋषीवर्य निधडे राम वराडा तेही आले. आता असे ऋषी होते, महान तपस्वी, कर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारची ज्यांची शक्ती आहे. आणि ते ऋषी रथावर बसून रामाच्या लग्नाला निघाले. वराडिक म्हणून निघाले. ऐसे दोही भागी ऋषीश्वर मध्ये राजा सहित कुमर पृष्ठभागी सैन्य संभार आले सत्वर मिथिलेसी. मग मिथिलेला आले. राजा असणारा आहे, त्याच्याजवळ वशिष्ठाचा रथ आहे, इकडून विश्वामित्राचा रथ आहे, मध्ये भरत शत्रुघ्नाचा रथ आहे. असं मोठ्या थाटानं सैन्य असणारं होतालून आहे. अशा मध्यभागामध्ये हे आहेत आणि अशा रीतीने ते आले. नाम कीर्ती विरक्ती भक्ती ही तीन पेणा वस्ती चौथे पेणे रघुपती निजात्म प्रीती भेटले. किती आता अवघड आहे बघा. नाम कीर्ती विरक्ती आणि भक्ती. हं. काय नाम, कीर्ती, विरक्ती आणि भक्ती यांची ही तीन पेणा वस्ती. हं. या तीन ची वस्ती म्हणे. चौथे पेणे रघुपती. चौथा असणारा ठेपा कुठे आहे तर रामचंद्र प्रभूकडे आहे. तर ह्या नामकीर्ती पहिल्यांदा नामस्मरण, नामकीर्ती, दुसरं विरक्ती आणि नंतर भक्तीची प्राप्ती म्हणाले. हो. बरं का. या तीन पेणा म्हणजे पेणा शब्दाचा अर्थ काय? वस्ती का मुक्काम? पेना म्हणजे टप्पे. टप्पे. बर बर. तीन टप्पे. नामकीर्ती ह्या पहिला टप्पा, हां. विरक्ती दुसरा टप्पा हां. आणि भक्ती म्हणजे तिसरा टप्पा. दुसरा. ह्या तीन टप्पे झाल्यानंतर चौथा टप्पा म्हणले रघुपती आहे म्हणजे राम आहे. हो. त्याच्या आणि रामाचं ज्ञान, काय? वैराग्य आणि भक्ती असल्यावर परमेश्वर मिळतो झाला. निजात्म प्रीती भेटेल. निजात्म स्वतःची आत्मस्थितीची प्रीती व्हावी लागते. ही तीन असल्यावर आपोआपच येते. अहम सोहम कोहम गती त्याचे तिही पेणा तीन वस्ती तेथवरी ज्याची स्थिती त्याची राम निश्चिती भेटेल. अहम म्हणजे मी कोण आहे, अहम म्हणजे मी, कोहम म्हणजे कोण, अहम कोहम सोहम, सोहम म्हणजे तू, मी परमात्मा स्वरूपी आहे. अशा प्रकारचे तीन आहेत. आणि त्याप्रमाणे जे कोणी सोहम शब्दामध्ये राहील त्याला रामाची आणि भेट होईल. दृश्य दृष्टा दर्शन स्थिती या तिही पेणा तीन वस्ती तिन्ही क्रमलिया चौथी राम निश्चिती भेटेल. दृश्य, दृष्टा आणि दर्शन आहे की नाही, हे थोडं दार्शनिक अंगाने एकनाथ महाराज सांगायला लागलेले आहेत. पहिल्यांदा नामस्मरण, विरक्ती, भक्ती सांगितली, नंतर अहम कोहम सोहम सांगितलं, आता म्हणाले दृश्य, दृष्टा आणि दर्शन. खरं का. वेदांतातल्या अत्यंत महत्वाच्या परिभाषा सोप्या भाषेत करून एकनाथ महाराज सांगतात. जे दृश्य आहे, दिसणार दृश्य, द्रष्टा म्हणजे पाहणार, आणि दर्शन म्हणजे जे काही पाहायचं आहे ते. या स्थितीमधून शेवटची जी चौथी, या तीन क्रमण केल्यानंतर रामाची निश्चित भेट होईल म्हणाले. विदेह नगरी विदेह गती राम राहिला से सहज स्थिती तेथवरी ज्याची वस्ती राम निश्चिती भेटेल. विधेयाच्या नगरीमध्ये राहतो विधेयी असणारा राम, म्हणजे विधेयी अवस्थेत त्याला भेटायला जातील आणि त्यांना रामाची भेट होईल. विदेही अवस्थेमध्ये भगवान रामचंद्र सहज स्थितीत राहिले म्हणाले. विदेह स्थिती मध्ये सहज स्थितीने भगवान राम राहिले आणि जोपर्यंत ज्यांची वस्ती होईल तिथे त्यांना राम मिळेल. विदेह श्रीराम भेटेल सत्वर साधन चतुष्टय शृंगार चारी पुरुषार्थ अलंकार निधडे वीर लेईले. भगवान रामचंद्राच्या लग्नासाठी निघालेले जे लोक आहेत त्या वराडिकांचं वर्णन एकनाथ महाराज करतात. नुसते अलंकार घालून निघाले किंवा रथ आणि हे सगळं लौकिक घालून निघाले तर आहेच आहे, परंतु त्याच्या मागचा तात्विक अर्थ एकनाथ महाराज सांगतात. ते असं म्हणतात, विदेह श्रीराम भेटेल सत्वर, विदेह अवस्थेत भेटेल म्हणाले, परंतु काय करावं लागेल, कसा शृंगार करावा लागेल, साधन चतुष्टयाचा शृंगार केला पाहिजे म्हणाले. तर साधन चतुष्टय म्हणजे काय आहे, तर साधन चतुष्टयामध्ये यांना वस्तुविवेक आहे, वैराग्य आहे आणि क्षमा आदी जे काही साधनं आहेत
शमदमादी. मुमुक्षत्व ह्या शमदमादी षट साधन. हा आणि वस्तुविवेक, वैराग्य, शम आणि मुमुक्षु हे चार चतुष्टय म्हणले साधनाचे चतुष्टय. हे ज्याचा शृंगार केलाय बरं का. षट तुम्ही जे म्हणता षट समाधी जे साधन आहे त्यामध्ये शम, दम, दया, तितिक्षा, उपरती आणि समाधान. किती बारीक वर्णन आहे बघा. या सगळ्या षट तुमच्या शमांबरोबर साधन चतुष्टय ज्यांनी शृंगार केलेला आहे असा, आणि 4 पुरुषार्थ ज्यांनी अलंकार धारण केलेला आहे. धर्मार्थ काम मोक्षादी 4 पुरुषार्थांचा अलंकार ज्यांनी धारण केलाय ते निधडे वीर म्हणेन तेच जातील अयोध्ये, म्हणजे तिथे मिथिलेला लग्नासाठी. मिथिलेचं आणि त्यांना राम भेटेल. या परी पेणो पेणी सत्वर ठाकिले विदेहाचे नगर, अति सत्वर मनोहर नगरी सुंदर शोभत. मुक्काम दर मुक्काम करीत असणारे ताबडतोब असणार ज्या विदेही जनकाच्या नगरीला हे बिराड सगळं घेऊन राजा दशरथ मोठ्या आनंदानं लग्नाला निघाला. मुळींचे पदी वस्ती चारी करोनी पावले विदेहपुरी, तेची म्या वर्णिले ग्रंथाधारी श्रुती कुसरी न करावी. मुनीच्या आश्रमामध्ये मुक्काम करून पुन्हा असणारे जनकाच्या घरला गेले असं हे ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मी लिहिले म्हणतात नाथ महाराज. श्रोते लोकांनी काही याच्यात चौकशी करायचे काम नाही. दशरथा जनकासी भेटी जानकी कन्या ज्याची गोमटी, दोघांचे भेटीची गोड गोष्टी सुख संतुष्टी आल्हाद. आता जानकी म्हणजे सीता आणि राम यांचं असणारी भेट होणार आहे, लग्न होणार आहे, हे असणारं सुरवाड सुंदर अशा प्रकारची कथा आहे. रामायणाचे निजसार ते हे सीता स्वयंवर, प्रकृती पुरुषा एकाकार होती साचार सुलग्नी. प्रकृती आणि पुरुष दोघांचं ऐक्य करणार, ज्ञान विज्ञानाला ऐक्य करणार सर्व. किंबहुना रामायणाचं जर निजसार काही असेल तर हे सीता स्वयंवरे बनाले, आणि ते सीता स्वयंवर प्रकृती पुरुषांना एकाकार आणणार आहे आणि ते खूप चांगलं होणार आहे. दयाचे पावन पृथ्वी नवखंड, दयाचे पावन पिंड ब्रह्मांड, त्याची या लग्नाचे पैकोड कथा ती गोड निरूपणी. ज्या रामप्रभूंच्या पावन अस्तित्वामुळे ही पृथ्वी नवखंड आहे, ज्याच्यामुळे हे सगळं पिंड ब्रह्मांड पावन आहे, आणि त्या अशा परमपित्या बरं का अशा रामचंद्रा प्रभूचं लग्नाचं काय सांगावं कौतुक म्हणाले. फारच कथा गोड आहे, सुंदर निरूपण आहे म्हणाले. ऐका. एका जनार्दना शरण प्रकृती पुरुषा पाणीग्रहण, श्रीराम सीतेचे लग्न समाधान जीवसेवा. गुरु जनार्दन माऊलीला शरण जाऊन सांगतात की प्रकृती आणि पुरुष या दोघांचं लग्न होणार आहे. राम आणि सीता याचं लग्नाचं अध्याय फार गोड आहे, लक्ष देऊन ऐका. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे एकाकार टीकायां दशरथा गमनम नाम 21तमोऽध्यायः. पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव बजरंगबली हनुमान की जय. आषाढी एकादशीच्या निमित्त म्हणलं आजचे आपलं भगवान रामचंद्राचे लग्नाचा आपला सुंदर मोठा प्रसंग झालेला आहे. एकनाथ महाराज की जय.